जर तुम्हाला तिसरा राऊंड मारला आणि थकल्यासारखं वाटतंय की यार जास्तच पळवलं बघ यार, तर त्यावेळेस काय करायचं माहिती आहे का, ज्यावेळेस तुमचा हा चौथा राऊंड सुरू होणार आहे, तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेव की आपण ही गोष्ट नाही का इतक्या दिवसापासून मेहनत करतोय, तर कशासाठी करतोय? हे लोकांचे टोमणे ऐकणं, लोकांचे काय म्हणतात ना, इतक्या दिवसापासून मित्र तुम्हाला विचारतात अरे काय करतो, गावातले विचारता काय करतोय, शेजारी विचारतोय काय करतोय, ह्या सगळ्या गोष्टी नाही का आठवायच्या. आणि आणखी दुसरी गोष्ट म्हणजे जर आज जर पळवलं नाही तर नाही का पुढच्या वर्षी पण मला हीच गोष्ट करावं लागणार आहे. तेच ग्राउंड, तीच मॅचचं भाजी, तेच मॅचची पोळी आणि तेच जेवण आणि त्या सगळ्या गोष्टी, आणि तेच उठलं की लायब्ररी, उठलं की ग्राउंड, उठलं की तेच, उठलं की पायदुखी, उठलं की पोटदुखी, ह्या त्या गोष्टी नाही का सगळ्या नाही का त्याच करावं लागणार आहे. त्यामुळे नाही का हा चौथा राऊंड त्याच्यासाठी आणि आपल्या आईवडिलांसाठी नाही का तुम्हाला मारायचा आहे. ठीक आहे, तर हा राऊंड नाही का तुम्हाला कमीत कमी 1:10च्या आत तुम्हाला हा राऊंड मारायचा आहे. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आठवणार तुम्हाला कोणतीच गोष्ट नाही का दिसणार नाही. आणि ह्या शेवटचा राऊंड मारण्यासाठी नाही का तुम्ही काय, तुम्हाला नाही का कशाचीच गरज पडलेली पाहिजे, कोणत्याच दुसऱ्या मोटिवेशनची नाही, फक्त आपली परिस्थिती आणि ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी दिसतील तर तुम्ही नाही का 1:10 नाही तर 1च मिनिटात हा शेवटचा राऊंड मारशाल, फक्त 1 मिनिटात. मग तुमचे पाय भरणार नाही ना, तुम्हाला दम लागणार नाही ना, काहीच नाही. आणि जरी दम लागला तर शेवटचा राऊंड असा ओढायचा ना की जाऊन तिथं पडलं तरी चालत, मेलं तरी चालत, पण नाही का शेवटचा राऊंड नाही का हा ओढायचा म्हणजे ओढायचा. कारण की भाऊ तसं पण नाही का काय, लोक असं पण तुम्हाला विचारणार ना की तू काय करतो, बरोबर आहे का नाही? त्यामुळे वय होऊन चाललंय, आणखी बऱ्याच गोष्टी, तर ह्या गोष्टीला फेस करण्यापेक्षा ही गोष्ट करणं कधी पण नाही का चांगली राहणार आहे. म्हणून नाही का शेवटचा राऊंड हा एकदम जीव लावून ओढायचा आहे, आणि जाऊन डायरेक्ट पडलं तरी चालून, फक्त शरीरात नाही का असे म्हणजे आपण पडलं काहीच होत नाही, मरत नाही काही नाही. कारण की नाही का किती जरी ओढलं तरी तुमच्यात नाही का 60% एनर्जी जरी वेस्ट झाली तरी तुमची 40% ही नाही का तशीच राहते, किती दम लागला तरी. तर मग ती 40% काय, ती 60 तुमची यूज होती ना, तर ही 40 कशाला ठेवायची मग? तर तेवढं नाही का एका राऊंडसाठी नाही का तुम्हाला सगळी एनर्जी लावून द्यायची, जाऊन तिथं नाही का पडलं तरी चालेल, कारण काय नाही तिथं सगळ्या सुविधा राहतात, हॉस्पिटल राहते सगळं, म्हणजे ॲम्ब्युलन्स राहते, सगळ्या गोष्टी राहतात. तर होत तर काहीच नाही, पण आपण नाही का चांगला जीव लावून नाही का शेवटची जी काय राऊंड आहे ती तुम्हाला ओढायची. तर